चला वागो सर्वांना माझा नमस्कार. सर्वांचं आजच्या तासिकेत स्वागत. आणि आपला आजचा विषय आहे की बाबा इतिहासात पहिल्यांदाच 5वी नवोदयचे गुण 8वी नवोदयचे गुण दिसणार जाहीर झाले तर ठीक आहे. लिंक आणि ऑफिशियल वेबसाईटवर त्याची लिंक आली. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक पाठवतो. तुम्हाला गुण कसे बघायचे ठीक आहे पहिल्यांदा समजून घ्या. भाऊ, नवोदयची सुरुवात झाल्यापासून फक्त आपल्याला कळत होतं की तुम्ही नवोदयला लागलात का नाही, पात्र झालात का नाही. ठीक आहे, पात्र झालात तर कॉंग्रॅच्युलेशन येत होतं आणि अपात्र झालात तर सॉरी येत होतं. तुमची मेन लिस्ट मध्ये निवड झाली नाही. पण आता आणि वेटिंग लिस्ट मध्ये काही जणांचं नाव येत होतं. ठीक आहे, वेटिंग लिस्ट कशी लागते? वेटिंग लिस्ट तुम्हाला नवोदय विद्यालय समितीवरून ज्या जिल्ह्यात तुमचं ऍडमिशन तिथून फोन येतंय किंवा त्यांची छोटीशी यादी येते ज्यांचं नाव वेटिंग मध्ये आहे ती. बरं, तुम्ही गुण कसे बघायचे? 18 जानेवारी 2025 ला एक्झाम झाली या वर्षीची. ठीक आहे, तर गुण कसे बघायचे? 5वी नवोदयचे तुमचे गुण कसे बघायचे? ठीक आहे, तर भाऊ हॉल तिकीट सगळ्यांचं असन है ना, जपून ठेवलं असन हॉल तिकीट, गेलं कुठं? काही काही कार्यकर्ते असे करू लागले है ना, आता तसं नाही जमणार. 2 मार्कावरूनच गेलो, 3 मार्कावरूनच बाद झालो है ना, 92 पडले, 95 ला लागला निकाल, 95 होते 96.5 ला लागला. ठीक आहे, आता असं नाही जमणार. अभ्यास म्हणजे अभ्यासच करावा लागणार है ना. गुण दिसणार आहेत आता दिसायले तर मी तर मागच्या 5-7 दिवसाखाली म्हणलं होतं पुढच्या वर्षीपासून दिसताल गुण, पुढच्या वर्षीपासून दिसताल गुण. परंतु नवोदय विद्यालय समितीने यंदाच है ना, आजकाल सगळं ऑनलाईनचा आहे ना सोर्स झालाय, तर ऑनलाईन मुळे एवढं काय अवघड आहे? तुमचं सगळी एक क्लिक केलं तर सगळी माहिती येणार. ठीक आहे, निकाल न लावायला काय झालं? बरं ठीक आहे, मार्क कसे बघायचे? हॉल तिकीट असेल तर मार्क बघा सगळ्यांनी. ठीक आहे, तसंच 5वी नवोदयची पुढच्या वर्षीची तयारी करण्यासाठी सुद्धा आपली बॅच सुरू आहे. बरं बघा, आता पहिल्यांदा आपण गुगलवर जाऊ का है ना, गुगली है ना. गुगलवर गेल्यावर तुमची आवडती वेबसाईट CBSE ITMS. कोणती वेबसाईट? CBSE ITMS. बघा, CBSE ITMS. ठीक आहे, आणि ह्याच्यावर गेला तर पहिल्यांदा येते, पहिल्यांदा जी लिंक येईल लॉग इन rcil.government.in याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं आणि मग काय, मग ते छोटे छोटे प्यारे प्यारे बच्चे है ना, मोगली आणि पहिल्यांदा येणार क्लिक हिअर फॉर क्लास CI JNVST रिझल्ट, त्याच्यावर क्लिक करायचं. ओके, आता ह्याच्यानंतर मग इथं तुमचा एंटर युअर रोल नंबर. आता मी एका भाऊचा आपल्या रोल नंबर टाकतो. समजा हे रोल नंबर टाकला मी है ना, एक रोल नंबर टाकला आणि डेट ऑफ बर्थ है ना. इथंच असं करायचं. बरं, त्या ह्याच्यात जायचं नाही, जी डेट आहे इथं असं ऑब्लिकचं चिन्ह असतंय. ठीक आहे, आणि डेट ऑफ बर्थ टाकली. अरे कहाँ गई डेट ऑफ बर्थ? डेट ऑफ बर्थ यायली का नाही? यायली. 03 टाकत जा, 3 टाकत जाऊ नका. 5 असला महिना तर 05 टाकायचं. ठीक आहे, जशी डेट ऑफ बर्थ हॉल तिकीटवर आहे तशी टाकली. आणि बघा, रोल नंबर तुमचा टाका, मी इथं आपल्या दादाचा टाकलाय, ते तुमचा टाका काय आहे तर है ना. इथं 2014 चुकीचं टाकलं तर येणार नाही. आणि चेक रिझल्ट. ठीक आहे, याच्यावर क्लिक करायचं आणि मग हे रिझल्ट सगळा दिसणार, तुम्हाला किती मार्क पडले तर. ठीक आहे, तुमचा रोल नंबर तुमचा. बरं, आता इथं आपल्या भाऊचं नाव, इथं डेट ऑफ एक्झाम तुमची 18 जानेवारीला परीक्षा झाली होती बघा है ना, 18 जानेवारी 2025 ला. ठीक आहे, हे तुमचा रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे. आणि इथं नेम म्हणजे तुमचं नाव येणार, इथं भाऊचं नाव आहे वेदांत गणेश यादव है ना. पप्पाचं नाव आहे, एरिया अर्बन आहे, शहरी आहे, मुलगा आहे, कॅटेगरी जनरल, डेट ऑफ बर्थ झालं.
ही माहिती. आता मार्कशीट येणार, कॅल्क्युलेशन शीट म्हणजे मार्कशीट. कसे मार्क पडलेत भाऊला बघूता. बघा, मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्तामध्ये 50 पैकी 50 मार्क येतात. 50 पैकी 50 मार्क येतात. अरिथमेटिक 25 म्हणजे गणित, गणितामध्ये 25 पैकी 25 मार्क आहेत, आउट ऑफ आहेत. लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये 22.5 मार्क येतात. 2 मार्क कटलेत भाऊचे, है ना. तर 97.5 मार्क, टोटल 97.5. तर तुमचे पहिले इथं किती असताना, इथं किती असताना, इथं आणि टोटल इथं. ठीक आहे, अशी मार्कशीट यायली भाऊ यंदापासून. आता पुढच्या वर्षी काय येईल, इथं रिमार्क्सच्या जागी पात्र अपात्र येईल अशी शक्यता आहे. ठीक आहे, शेरा पात्र किंवा अपात्र यावर्षी आधीच निकाल लागलाय, त्याच्यामुळे काय आलं नसेल. पुढच्या वर्षी तिथं जागा रिकामी सोडली म्हणजे याचा अर्थ तसाच आहे. तुमचे पण मार्क बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला पाठवा कोणाला किती मार्क आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. या वर्षीची बॅच सुरू आहे. ठीक आहे, तर युट्यूब चॅनलवर जाऊन कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, धन्यवाद भाऊ, धन्यवाद ताई. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा.